लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज शहादा येथे साहित्य वाटप करण्यात येत आहे। जवळपास 359 मतदान केंद्रासाठी या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी आपले मतदान केंद्राचे साहित्य घेऊन जात आहे। या ठिकाणी व्यवस्था तहसील कार्यालयातर्फे करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो पूर्णतः निवडणूक साहित्य घेण्यासाठी सर्व कर्मचारी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत। साहित्य घेताना साहित्य पूर्ण तपासून ते येथून नेत आहेत। सार्वत्रिक निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यातील मतदान नंदुरबार येथील लोकसभेसाठी होत आहे। आज शहादा येथे साहित्य वाटपाचा हे कार्यक्रम सुरू आहे। सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। एका मतदान केंद्रासाठी जवळपास 5 अधिकाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली। एक पोलीस कर्मचारी, त्यानंतर 3 मतदान अधिकारी व एक शिपाई अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 3 लाखाच्या वर मतदार या शहादा तळोदा मतदारसंघात आहेत आणि त्यासाठी होणाऱ्या मतदानासाठी सर्व पूर्वतयारी नमस्कार। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नंदुरबार मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। यासाठी मतदारसंघातील विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयातून मतदान केंद्रस्तरीय पथके रविवारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाली। 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहादा तळोदा विधानसभा क्षेत्रात एकूण मतदान केंद्रांवर 30,40,905 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। यामध्ये विधानसभा क्षेत्रातील 359 मतदान केंद्रांचा समावेश आहे। सकाळी 8 वाजता सर्व मतदान केंद्रावरील कर्मचारी अधिकारी शहादा येथील तहसील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय येथे उपस्थित झाले होते। शहादा विधानसभा मतदारसंघातील 359 केंद्रांसाठी 359 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशीन तपासून ताब्यात घेतल्या। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती। दरम्यानच्या काळात कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 8 वाजेपासून प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, विजय साळवे, शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश शिनारे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, आरोग्य अधिकारी राजेंद्र वडवी, गट शिक्षण विभागाचे डॉक्टर योगेश सावडे आदी अधिकारी उपस्थित होते। तर पोलीस विभागाने आपल्या नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती पुस्तिका व नेमणूक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेबाबत उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सूचना केल्या आहेत। KTN न्यूज नेटवर्क, शहादा।